आगरी समाजाचे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर कल्याण परिसरातील वाकलन गावातील केतन मात्रे आगरी समाजातील मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय त्या स्पर्धेमध्ये. तदनंतर भिवंडीचा भावेश पवार गुरसेचा तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर प्रथमेश ठाकरे हा देखील एक आगरी सुपुत्र. आणि तसेच जर पाहिलं तर याच परिसरातील विश्वनाथ जाधव यांना देखील तुम्ही पाहताय अगदी आदिवासी समाजातील एक चांगला खेळाडू. म्हणजेच काय अलीकडच्या काळामध्ये आगरी कोळी आदिवासी समाजातील खेळाडूने केलेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते. आणि आज ISPLच्या धर्तीवरती त्या खेळाडूंना आपण खेळताना पाहायला मिळतंय. अगदी जर पाहिलं तर अष्टविनायक नायगाव संघ आपण जायचं नाही आहेत. यानंतर आपली लगेच सामना असेल हे देखील लक्षात ठेवा. तर सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती अमोल तांगडी आणि सलामची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला दीपेश पाटील यांना पाहतोय आणि एका बाजूला हितेश भुईर या खेळाडूला गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अमोल तांगडी ओव्हर द विकेट. यावेळी चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. दीपेश पाटीलच्या बॅट मध्ये येतोय हा फटका. मिनिटाने पहिला चेंडू पडलाय. लक्ष केंद्रित करायचा. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अमोल यावेळेस देखील हवेत खेळले मिड ऑफच्या डोक्यावरून फटका फसलाय. निखिल आले तिथे झेल पर्यंत पोहोचत नाही आहेत परंतु चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने देखील केलाय परंतु बॉल अडत नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अजून एक दर्जेदार चौकार दीपेश पाटीलच्या बॅट मधून. चांगला फटक्यावरला निखिलने देखील प्रयत्न केला. इथे झेल घेण्याचा परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते. 4 धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. मैदानाच्या बाहेर क्रीडा रसिक प्रेक्षकाने जर झेल टिपला तर फॉलो गँग यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. अजून एक चांगला स्ट्रोक. वाह 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 काय फटका आहे. बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार रुबाबदार चौकार. या स्पर्धेमध्ये सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकणारा हा फलंदाज ठरलाय दीपेश पाटील. अफलातून बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अगदी इम्प्रेस करतोय. अमोल तांगडीच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळी शतरक्षक आहे पॉइंटला. इथे खराब शतरक्षण आणि इथे आणखीन एक चांगला स्ट्रोक येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. इथे खराब शतरक्षण पाहायला मिळालं. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक होते चुकी केली. झेल सुटलाय आणि इथे 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा दीपेशचा हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळलेत निखिल आहे तिथे. इथे चांगलं शतरक्षण झालं आणि इथे 2च धावा पाहायला मिळतील. हवेत खेळले होते लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि परंतु जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता दीपेशचा. इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळाल्या निखिल पाटीलच्या माध्यमातून. चांगलं शतरक्षण इथे पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. वाह अफलातून फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून अजून एक दर्जेदार चांगला स्ट्रोक पाहतोय चौकार.
षटक होतं आणि त्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहिली. चांगला खेळ, दर्जेदार खेळ दाखवलाय आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघ जेव्हा खेळतो ना आणि तेव्हा त्यांची कामगिरी चांगलीच होताना आपण पाहिलंय, अनेकदा पाहिली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये देखील चांगली सुरुवात दीपेश पाटीलनं केली आहे. इथून विकेट घ्याव्या लागतील गोलंदाजाला. केवल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती, युवा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. कोलवा टप्प्याने चेंडू आहे यावेळेस. पहिला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला टर्न केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, सिंगल आली आहे या चेंडूवरती अलॉंग द कापेट. चांगला स्ट्रोक सजवत असताना हितेंद्र भोईर इथे एक धाव मिळते. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. केवलचा पहिला चेंडू खूप चांगला राहिला होता आणि चांगला स्ट्रोक देखील आला होता फलंदाज हितेंद्र भोईरच्या बॅटमधून. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे पतू पॅकर्स, अंकुश मोदी, दत्ताले स्पोर्ट्स जुचंद्र या टीमनं या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती जोडल्यात. दीपेश पाटील आतापर्यंत 22 धावांवरती खेळतो आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, गळी क्षेत्रामध्ये शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे सिंगल मिळते. फलंदाज दीपेश पाटीलला स्ट्राईक रोटेट केली याही चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली या 24 या आकड्यावरती. यंदाच्या हंगामामध्ये दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघ चांगल्या फॉर्मात आहे. चांगल्या धाटणीची फलंदाजी त्यांच्या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. याच मैदानावरती भरपूर सारे विजेतेपद देखील या संघाने फटकावलेत आणि तो संघ मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवू शकले नव्हते या चेंडूवरती. अगदी पहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता हितेंद्र भोईरचा. इथे सिंगल मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 27 या आकड्यावरती. केवल यांना आपण पाहते बॉलिंग ट्रॅकवरती, युवा गोलंदाज आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी दाखवली आहे. कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय, चांगलं कमबॅक करत असताना यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दीपेशला शांत ठेवलाय, जो आक्रमकता दाखवतोय अगदी पहिल्या चेंडूपासून त्याच्या विरोधात इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता दीपेश पाटीलला, परंतु अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि इथे डॉट चेंडू आला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करतोय या षटकामध्ये केवल. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिला. एटीचा वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळतो. ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सरांना पाहतोय आणि एका बाजूला महेश मकवाना सरांना देखील आपण पाहतोय. या मॅच मध्ये चांगली भूमिका पंचांची देखील राहिली आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीनं डिसिजन पाहायला मिळाला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. केवल यावेळेस बॅटची एज लागली आहे. फ्लाइंग स्लीपमध्ये चांगला प्रयत्न त्या ठिकाणी अलेक्स होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून. इथे एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. या षटकामध्ये या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 22 धावा, कुठेतरी गोलंदाजांवरती दबाव होता, परंतु अगदी चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये धावा थांबल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे परंतु त्याला भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी रुबाबदार चौकार. स्पर्धेच्या माध्यमातून आगळी कोळी समाजाची कुलस्वामिनी नवसाला पावणारी आई एकवीरा
मातेचं संगीत तुम्ही ऐकताय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांचं. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि दातांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आगरी समाजातील मानबिंदू, आगरी समाजातील शिरोमणी, अगदी असंच म्हणावं लागेल कारण आगरी समाजाच्या हितासाठी भरपूर सारं कार्य द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि त्याचेच उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांना आपल्या व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये. तर 2 षटकांचे देखील संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. मागील षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या केवलनं. पहिल्या षटकामध्ये 22 धावा होत्या. एक चांगला कमबॅक करण्याचा त्याने प्रयत्न केलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं कमबॅक इज अ बेटर दॅन इज अ सेटबॅक, आणि तो कमबॅक झालाय मागील षटकामध्ये कारण धावा रोखल्यात. चांगल्या रीतीने त्यांनी गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती अमोल मुकादम आला. अमोलचा हा चेंडू आखूड टप्प्याचा, यावेळेस चांगला स्ट्रोक बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश पाटीलच्या बॅट मधून येतोय अजून एक दर्जेदार चौकार. बॅटिंग केली आहे दीपेश पाटीलने या मॅच मध्ये. 11 चेंडूमध्ये 28 धावा. या फलंदाजाच्या बॅट मधून तब्बल 6 चौकार देखील पाहायला मिळतात आणि अगदी त्याचं टाळ्यांच्या गजरात खेळाडू कक्षामध्ये स्वागत केलं जात आहे. एक चांगली सुरुवात केली आहे कारण इनिशियल ओव्हरमध्ये आक्रमकता दाखवणं हे चांगलं कार्य केलंय त्याने या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅट मधून तब्बल 28 धावा या मॅच मध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निखिल पाटील, वंडर बॉय ऑफ दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाचा खेळाडू आहे, संकट मोचक खेळाडू आहे. गोलंदाज तयार, इथे खोलात टाकलाय. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर रिजन मध्ये हा फटका खेळलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, खूप चांगल्या पद्धतीनं बॉटम एंडचा वापर केलाय. पहिला चेंडू फेस करत असताना फ्लिक ऑफ द रेसचा फटका पाहायला मिळाला निखिल पाटीलच्या बॅट मधून आणि इथे 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 37 या आकड्यावरती. चांगला चेंडू होता, अमोलचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी खोलवट टप्प्याची गोलंदाजी केली जाते त्याच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका देखीलच्या बॅट मधून आलाय परंतु फटका फसलाय. अतुल तिथे चेंडू पर्यंत पोहोचतायत, कॉलिंग खराब आहे. भावेश आणि अतुल मध्ये कॉलिंग नाही आहे आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अमोल थोडं निराश आहे कारण निखिल पाटीलची विकेट होती, एक महत्वाची विकेट, आणि इथे कॉलिंग खराब राहिली. भावेश देखील चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, अतुल देखील करत होते परंतु झेल कंप्लीट होत नाही आहे आणि इथे 2 धावा. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. अमोल ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका अतुल आहे तिथे, इथे चुकी होणार नाहीये. अमोलनं मिळवली आहे मोठी विकेट, निखिल पाटीलला बाद केलाय. मोठा धक्का, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
निखिल पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑनला कमालीचा झेल टिपलाय. अतुलनं मोठी विकेट मिळवली. अगदी पाहिलं तर अमोलचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये ते चांगली गोलंदाजी करतायत. त्यांच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर दीपेश पाटीलची विकेट. इथे निखिल पाटीलला देखील बाद केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली या 39 या आकड्यावरती. 39 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे. अंकुश मोती, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमनं, परंतु आतापर्यंत 2 विकेट देखील गमावलेत. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना, कारण 5 षटकांचा सामना आहे. आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाचा जर आपण विचार केला ना, तर फलंदाजी खूप चांगली आहे या संघाची. नवीन फलंदाज भूषण भोईर मैदानावरती दाखल होतोय. डावखुऱ्या शैलीचा हा आक्रमक फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये आक्रमकता ठासून भरली या खेळाडूकडे आणि सातत्यानं त्यांनी आपली आक्रमकता मैदानावरती अनेकदा दाखवली आहे. आज देखील त्याला आक्रमकता दाखवावी लागेल. आणि त्याचबरोबर आक्रमकता म्हणजे क्षणभंगुरतेचा शाप नसते, हे देखील त्याला सांगावं लागेल. बॅटिंग करत असताना इथे भूषणच्या विरोधात खोळात टाकलाय. हा चेंडू देखील डॉट चेंडू येतोय. अमोलचं कौतुक करावं लागेल. आज काय गोलंदाजी केली अमोलनं. अफलातून गोलंदाजी अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर या स्पर्धेची संकल्पना आहे फक्त आणि फक्त तुमच्या संघामध्ये आगरी, कोळी आणि आदिवासी समाजातीलच खेळाडू खेळू शकतायत. आणि आज अमोलला संधी मिळाली आहे टीम ब्रह्मवती स्पोर्ट खाडीमध्ये. आणि काय लाजवाब गोलंदाजी त्यांनी दाखवली या मॅचमध्ये. अगदी 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केल्या. कौतुक करावं लागेल अमोलचं. चांगली गोलंदाजी. तर प्रेक्षकांसाठी आणि अगदी क्रीडा रसिकांसाठी पारितोषिक आहे फॉलो गँगच्या माध्यमातून. सीमारेषेच्या पलीकडे जर आपण झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक फॉलो गँगच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली संकल्पना. फॉलो गँगचं कौतुक करावं लागेल. आगरी समाजातील खेळाडूंना एकत्रित एका अगदी जर पाहिलं तर व्यासपीठावरती आणणं आणि एक चांगलं खेळाचं प्रदर्शन पाहणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि एक चांगलं कार्य फॉलो गँगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर आगरी समाज कोकण विभागामध्येच पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर उत्तर कोकणामध्ये आगरी समाजाची बहुतांश लोकसंख्या पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर मी मगाशी देखील उल्लेख केला, रायगड, उरण आणि जर पाहिलं तर अलिबाग या परिसरामध्ये 95% आदिवासी समाज आणि अगदी पाहिलं तर आगरी समाजातील गावे आहेत 95%. आणि भिवंडी जर पाहिलं तर पालघरमध्ये, वसई या तालुक्यामध्ये 80% आगरी समाजाची गावे आहेत. आणि अगदी त्याच समाजाच्या हितासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसला आणि इथे परंतु नो बॉल, त्यामुळे फलंदाज बाद नसणार आहे. हितेंद्र भोईरचा फटका फसला होता आणि पंचाने इथे नो चेंडू घोषित केला, नो बॉल. इथे जर पाहिलं तर 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. तर रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, हे देखील लक्षात ठेवा. रिव्ह्यू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे ऑन फील्ड पंचांचा जो डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत. आपल्याकडे रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे, हे देखील लक्षात असू द्या. लक्ष वेधतोय सर्व संघांचं, लक्ष केंद्रित करा. या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. फक्त पंचांना एखादा डिसिजन जर डाऊटफुल वाटला तर पंच नक्कीच मदत घेऊ शकतात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. बॉलिंग ट्रॅकवरती केवलला आपण पाहतोय. मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती केवलची. यावेळेस पाहता रनवेमध्ये थोडासा अडथळा आला. रिलीज पॉइंटला कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि स्वतःला रोखलं केवलनं. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली या 41 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि हा षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. आणि आतापर्यंत किती वेळ खर्च केलाय हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. 19 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेत. स्लोवर वन, बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे भावेश, चांगलं शतरक्षम भावेशच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती इथे जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने अफलातून खेळ साकारला. काही चांगली सुरुवात केली दीपेश पाटीलनं. तब्बल 28 धावा त्यांच्या बॅटमधून. निखिलनं देखील चांगला प्रयत्न केला परंतु तो लवकर बाद झाला. इथे डाव सावरावा लागेल हितेंद्र भोईरला. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न
अगदी मिड ऑफ आणि कव्हरच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. मागील 2 षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावा कमी आल्यात, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली. गोलंदाजानं चांगला कमबॅक केला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती केवल, आणि केवलला सातत्यानं अडचणीला तो सामोरे जातोय. आतापर्यंत 20 मिनिटे खर्च केलेत, हे देखील लक्षात असू द्या, कारण शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. अगदी पहिल्या मॅच पासून असं या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर वेळेचं निर्बंध आहे, हे देखील लक्षात असू द्या. यावेळेस मोठा फटका हितेंद्र भूषण भोईरच्या बॅट मधून येतोय. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. स्ट्रोकला एक्झिक्यूट केलं होतं. केवल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला शतरक्षक आहे तिथे भावेश. इथे चुकी होणार नाहीये. भावेश चांगलं शतरक्षण करतोय. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 50 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग आज भूषण भोईर देखील चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला त्यांनी संयम दाखवला, तदनंतर त्याच्या बॅटमधून मोठा फटका देखील आपण पाहिला. मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि आज त्याच्या बॅटमधून एक दर्जेदार षटकार देखील आपण पाहिला. केवलचा हा चेंडू चांगला होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. राम लाड यष्टांच्या मागे ती चुकी करतोय. बॅटची एज लागलीच होती, कारण अगदी ते जर पाहिलं तर गोलंदाज थोडासा निराश आहे. केवल संधी निर्माण झाली होती आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. केवलचं कौतुक करेन. युवा गोलंदाज आहे. आज जबाबदारीने तो गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. मागील षटकामध्ये त्यांनी 9 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील त्याचा चांगला प्रयत्न राहिला. आतापर्यंत 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला ॲलेक्स आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना इथे फक्त एका धावेवरती रोखला हितेंद्र भोईरला. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे तब्बल 51 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जूस चंद्र या संघाने धावफलकावरती धावा केल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. बरोबर 20 मिनिटे आतापर्यंत खर्च केलेत ब्रह्मावती स्पोर्ट खाडीनं या मॅच मध्ये. म्हणजेच आपण त्यांच्यासाठी जो वेळ दिला होता त्या वेळेमध्ये षटकं कंप्लीट केलेली आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉगवरचं षटक आहे. राम लाड आलेत. अगदी पहिलं तर शरीर सौष्ठव या स्पर्धेमध्ये 2022 मध्ये मिस्टर इंडिया अगदी जिंकलेला हा खेळाडू राम लाड. तुम्ही त्याला पाहताय. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट तो खेळतोय आणि इथे जर पाहिलं तर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. असा हा गोलंदाज राम लाड एक चांगला क्रिकेटपटू आहे. काही वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. पुन्हा एकदा तो अगदी क्रिकेटला जॉईन झालाय आणि चांगला खेळ करत असतो. रामलालची बॅटिंग म्हणजे अगदी जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तितक्याच चांगल्या दर्जाची तो गोलंदाजी देखील करतो. अनेक वर्षापासून क्रिकेटपासून दूर होता. आज पुन्हा एकदा त्याला मैदानावरती आपण या हंगामामध्ये खेळताना पाहतोय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी तो नेहमी करत असतो, परंतु आज देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. 20 मिनिटे बरोबर खर्च केलेत ब्रह्मावती स्पोर्ट्स खाडीनं, परंतु या षटकामध्ये निखिल पाटील अँड कंपनी जास्तीचा वेळ खर्च करू नका, अन्यथा एक फिल्डर तुम्हाला ऍड करावा लागेल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते आमच्यापर्यंत, कारण इथे 6 चेंडू तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये टाकायचे आहेत या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती राम लाड राईट आर्म राऊंड विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय हितेंद्र भोईर अर्थातच पाती यांना. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या षटकातील राऊंड विकेट.
स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेळ, धावाची संधी. भूषण भोईर इथे कुठेतरी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. हितेंद्र भोईर इथे निघालाय परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपात गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म राऊंड विकेट. नवीन फलंदाज दिवेश पाटील मैदानावरती दाखल होतोय या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, राऊंड विकेट. त्यावेळेस शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतील आणि ते नो बॉल खेळपट्टीच्या आणि अगदी पाहिलं तर ऍक्शन मध्ये कुठेतरी जर पाहिलं तर पंचांना संशय आला आणि ते जर पाहिलं तर फलंदाजाला इथे गोलंदाजी करत असताना कुठेतरी हा गोलंदाज अडचणीमध्ये सापडला. जर्क गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आणि हा गोलंदाज बॅन असेल या मॅच मध्ये, तो गोलंदाजी करू शकणार नाही या, कारण गोलंदाजी करत असताना तुमची ऍक्शन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. कुठेतरी गोलंदाजी करत असताना संशयास्पद कृती घडली या गोलंदाजाच्या माध्यमातून, जर्क गोलंदाजी, म्हणून या गोलंदाजाला इथं बॅन केलाय या मॅच साठी आणि ती नो बॉल पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 52 या आकड्यावरती. तर अतुल तांगडी आलेत. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ झालेला आहे या षटकामध्ये आणि पुढचा चेंडू फिट असेल तर सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्रायकिंगला आपण पाहतो भूषण भोईरला, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत षटकार देखील आलाय या मॅच मध्ये. चांगल्या धाटणीची फलंदाजी तो करतोय. गोलंदाज तयार, हा प्रकार चेंडूला पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु इथे फ्रीडचा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 53 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली या पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताले स्पोर्ट, जुचंद्र या टीमनं. या मॅच मध्ये दीपेश पाटीलनं चांगली सुरुवात केली. तदनंतर मधल्या फळीमध्ये निखिलच्या बॅटमधून देखील 4 धावा आल्या, तो बाद झाला. तदनंतर भूषणनं धाव सावरण्याचा चांगला प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधून षटकार आणि तदनंतर सिंगल डबल्स देखील पाहायला मिळते. गोलंदाज अतुल तांगडी बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला दिवेश पाटील, गोलंदाज तयार. दिवेशच्या बॅटमधून सरळ बॅटनं कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी दर्जेदार चौकार येतोय दिवेशच्या बॅटमधून. स्ट्रेट हिटचा फटका आपण पाहतोय, डाऊन द ग्राउंडचा फटका खेळला, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे भावेश, इथे चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी देखील चांगली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब, वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली या 59 या आकड्यावरती. 59 धावसंख्या या मॅच मध्ये पाहायला मिळते. दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत जर पाहिलं तर दिवेश स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करतोय. इथे मोठा फटका, मिस टाइम फटका पाहायला मिळतो. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले तिथे आणि फक्त इथे देखील 2च धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली या 61 या आकड्यावरती. 61 रन्स ऑन बोर्ड. अजून मात्र या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ बाकी या. चांगली बॅटिंग केली आहे दिवेशनं देखील आतापर्यंत. 8 धावा त्याच्या बॅटमधून. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. आपली दिशा, आपली संघाची दिशा ठरवत असते, त्यामुळे आपली दिशा योग्य असणं आवश्यक आहे.
या चेंडूवरती जर पाहिलं तर खराब चेंडू टाकलाय गोलंदाज अतुल तांगडीनं, त्याला इथून कमबॅक करावं लागेल. हा चेंडू चांगल्या रीतीने टाकावं लागेल या मॅचमध्ये. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काल हवेत होता. निखिल त्या चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 64 या आकड्यावरती आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. स्पोर्ट्स खाडी या संघाच्या विरोधात चांगली धावसंख्या केली, चांगली बॅटिंग केली. दीपेशचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीला तो सलामीला आला, त्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 28 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर हितेंद्र भोईरच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 8 धावा. निखिल पाटीलनं देखील 3 चेंडूमध्ये 4 धावा केल्या. भूषण भोईर आज चांगली बॅटिंग केली, त्यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला आणि तब्बल जर पाहिलं तर 9 धावांचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलं. अगदी तो नाबाद राहिला. दिवेश पाटीलच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, तब्बल 12 धावा त्यांच्या बॅटमधून, 10 धावा त्यांच्या बॅटमधून दिवेश पाटीलच्या बॅटमधून आले. या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी फिनिशिंग टच दिला. या मॅचमध्ये तब्बल धावफलकावरती 64 धावा आणि 65 धावांचं टार्गेट सेट केलं ब्रह्मावती स्पोर्ट खाडी या संघाच्या विरोधात. 5 षटकामध्ये 65 धावा बनवायच्यात आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आणि या परिसरातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व संदीपजी गावण सर आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या सत्रासाठी. नंतर आपण या टॉस करण्यासाठी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि कारिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक संदीपजी गावण सर जॉईंट होतील. कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. अतिथी कक्षामध्ये लगेचच संपर्क साधा. आमचे आयोजक या ठिकाणी सज्ज आहेत फॉलो गँगचे, यांच्याशी संपर्क आपण लगेचच करायचा आहे. याच्यानंतरचा मॅच कदाचित या 2 टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या डावाची समाप्ती झाली. सुरू असलेल्या मॅचची पहिल्या डावाची काय स्थिती होती ही चर्चा आपण करूया. ब्रह्मावती खार्डी विरुद्ध पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताई जुचंद्र या 2 टीम दरम्यान हा मॅच आपण बघतोय. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली हितेंद्र भोईर याची आणि त्याचबरोबर सलामीवीर छोटा पॅक बडा धमाका लगातार 4 बॉलमध्ये 4 चौकार ठोकणारा खेळाडू दीपेश पाटील 11 चेंडूचा सामना करतोय. 28 धावांचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. भूषण भोईर यांच्याकडून 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला, ते सुद्धा नाबाद राहिलेत. दिवेश पाटील ह्याने सुद्धा चांगले बॅटिंग केली. 4 बॉलमध्ये 10 धावांचं त्याचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं आणि अशा रीतीने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फळकावर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 64 धावा लागल्यात. 65 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता आता 2 बॅटर उतरत आहेत ब्रह्मावती खार्डी या टीमचे. निखिल आणि भावेश हे 2 खेळाडू उतरलेत, कारण खार्डी टीमला सुद्धा कमजोर समजून चालणार नाही. आज जर बघितलं तर खार्डी गावातून सुद्धा अनमोलशी रत्न आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत. शरीर सौष्ठवपट्टू आपण बघितला तो म्हणजेच राम लाड याला. मिस्टर इंडिया
हा किताब त्याला 2022 साली मिळाला होता. आणि मागच्याच विजय शेठ पाटील चषकामध्ये मागच्याच महिन्यामध्ये मी एक मुलाखत सुद्धा त्यांची घेतली होती. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि आज ब्रह्मावती खार्डी टीमद्वारे त्यांना आपण कळताना बघतो आहे. नॉन स्ट्राईक इनकडे भावेश राहतोय, स्ट्राईक इनकडे निखिल राहतो आहे. आणि 30 चेंडूंमध्ये 65 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करण्याकरता संघर्ष तर आपल्याला पाहायला मिळेल या दोन बॅटरचा. अतिशय चांगलं क्रिकेटचं मैदान आहे. आउटफील्ड सुद्धा खूप सुंदर आहे. हवेचा वेग आता ह्या सत्रामध्ये आपल्याला वाहताना दिसतो आहे. वाहती हवा आणि या वाहती हवेच्या चोतावर मोठे फटके येण्याची दाट शक्यता. दोन्ही इनकडून या विकेटचा वापर केला जातो आहे. आता पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी टीमद्वारे पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज आहे तो म्हणजेच कैवल्य पाटील. अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र आणि जय बजरंग कारिवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेचच आपण टॉस करण्याकरता या. दोन्ही टीमच्या कॅप्टननी संपर्क साधा. गेमिसॉन दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. पहिले षटक टाकण्याकरता कैवल्य तयार. पहिलाच बॉल बॅटचा हलकासा स्पर्श घेऊन गेला होता फ्लाय स्लिपच्या दिशेने. एक धाव मिळाली. एका धावेनिशी खातं उघडलं निखिल पाटील या खेळाडूने. निखिल आणि भावेश ह्या दोघांवरही मोठी जबाबदारी आहे आणि त्यानुसारच त्यांना खेळ करावा लागेल, पुढे चालावं लागेल. कैवल्य पाटील म्हटलं तर हा सुद्धा एक टेनिस क्रिकेटचा इंटरनॅशनल प्लेयर आहे. आउट ऑफ इंडियामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी आपली दहशत आपली हुकूमत दाखवल्या तो हा खेळाडू. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलाय. काय चांगला क्लास पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमारेषेपार. मिळतंय धाबाचार. आगरी चषकातील शानदार चौकार. फटका पाहायला मिळाला. सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग या दोघांची आठवण करून देणारा फटका बॅटरने दाखवून दिलाय. अतिशय चांगले फटकेबाजी करावीच लागेल. ज्या पद्धतीने हे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. हा पहिलाच बॉलला सामोरे जात असताना चौकार ठोकलाय भावेश पाटील या खेळाडूने. आक्रमक गोलंदाजा विरुद्ध आखली जाते. धावसंख्या 5. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. गोइंग गॉन. युजी सिक्सर. बॅटरद्वारे विशपचा वापर केलाय. सरळ बॅटने बॅकलिपचा वापर करून या चेंडूला नेऊन ठेवलं होतं. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. धावसंख्या धावफळकावर पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 11 धाबा. नॉन स्ट्राईक इन कडून निखिल ह्या चेंडूची पाहणी करतोय. 10x टेनिस बॉल्स हेवी येलो बॉल्सचा वापर या स्पर्धेकरता केला जातोय. धावसंख्या धावफलकावर 11. 3 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल रायझिंग डिलिव्हरी. आता बोट व्यवस्थितरित्या वळवली जात आहेत आणि एक आत वळणारा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज कैवल्य पाटील याचा. ब्रँडेड स्पोर्ट्सचे मालक आहेत आणि अतिशय चांगली फॅसिलिटीज ब्रँडेड स्पोर्ट्सद्वारे दिली जाते. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सरांनी सिग्नेचर केलेली एक बॅट त्यांच्या शॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा छेडण्याचा प्रयास होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. वाईट बॉलचा इशारा पंच महेश मकवाना सरांनी दिलाय. अतिरिक्त धाबेची नोंद होत आहे आणि या अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्या पोहोचली 12 वर. 12 विदाउट लॉस. जिंकण्याकरता 65 धावसंख्येचं लक्ष आहे. पाठलाग करताना 4 बॉलमध्ये 12 धाबा आल्यात. हार्दिक पाटील गुड्डू दाखल झाले. जड्डू दाखल झालेत. गुड्डू आणि जड्डू हे दोन्ही नावं देत आहेत विशाल. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू दणदण करत पुढे निघतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळत आहे धाबा 4. आगरी चषकातील दमदार वजनदार चौकार.
पहिल्याच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा कुठल्यात. याआधी पहिल्या षटकामध्ये दीपेश पाटील यांनी चांगली धावसंख्या जमावली होती. पुढचा बॉल क्रॉस बॅटने स्ट्रोक खेळलाय. अनिमेशन प्रॉपर नव्हतं. मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दोघांमध्ये विश्वास होता. दुसरे धाबे करतायत. दोन्ही बॅटर धावतायत. 2 धावा होत आहेत पूर्ण. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 65 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ब्रह्मावती खार्डी टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 18 विदाउट लॉस. मध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांकरता दिलेत. त्यापेक्षाही जास्त वेळ जर तुमचा वाया गेला तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. वेळेचा जर आपण विचार केला तर सध्या आहे 4.5 मिनिटांमध्ये पहिले षटक संपवलंय. टायमर या ठिकाणी लावले गेले. तर डिजिटल स्कोअर अपडेटर आणि आमचे मॅन्युअल स्कोअर हे सुद्धा आमच्यापर्यंत ही माहिती देत आहेत. प्रत्येक टीमची टीम लिस्ट प्लेयर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि त्यामुळेच सहजगत्या आमच्या स्कोररला ह्या नोंदी घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे. समोरच्या इनकडून निखिल पाटील गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. स्ट्राईक इनकडे खेळाडू आहे निखिल पाटील. निखिल गोलंदाजी मार्गावर आणि फलंदाजीसाठी सुद्धा निखिल पाटील. पाहूया मात्र पाटलोके पाटील निखिल पाटील कोणता निखिल या ठिकाणी सफल ठरतो आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर हल्ला केलाय. चेंडू 1 बाउन्स लॉंग लेग पट्ट्या बाहेर सीमारेषेपार चौकार. त्यांच्याकडे पाहिलं जातं. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच कडे वळूया. चौकारणीची धावसंख्या पोहोचली ती 22 वर. निखिल गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. इनसाइड आउट करून खेळायचा होता. बॅकफुटला जाऊन स्कोअर कटचा फटका खेळताना दिसला बॅटर, परंतु त्याचं नियंत्रण नव्हतं. जे पतदालित्य जो बॅटिंग टान्स योग्य पद्धतीने असायला हवा तो दिसला नाही आणि फायदा झालाय वेगवान गोलंदाज निखिल पाटील याला. निखिल हा खेळाडू हार मानणारा खेळाडू नाही आहे जो गोलंदाजी करतोय. अनेक मॅचेस त्यांनी स्वबळावर जिंकून दिलेत आपल्या टीमला. समोरच्या इनकडून तो गोलंदाजी करता सज्ज झालाय. रेल्वे इनकडून त्याची ही धारदार गोलंदाजी पाहायला मिळेल काय. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि सत्यवान बुरकुंड हा बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये होता. एक धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 23 वर. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 23 धाबा. 65 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलंय ब्रह्मावती खार्डी या टीम संघा समोर. आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये चमकताना दिसत आहेत. चांगली उत्स्फूर्त प्रतिसाद देणारी ही स्पर्धा आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याच्या इराद्याने टोळवले चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक दिवेश कोणती चूक करत नाही. विकेट झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 23. रनिंग करत असतो, धावण्याची प्रॅक्टिस करत असतो. ज्या पद्धतीने त्याने अप्रतिम झेल टिपलाय, बारकाईने चेंडूवर नजर ठेवली आणि झेल टिपण्याच्या कारणामध्ये करतोय. भावेश पाटील या खेळाडूला परतावा लागतोय. 6 बॉल्समध्ये 16 रन्स त्याने बनवले. आता इथे दाखल झाले जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन
विवेक नाईक या ठिकाणी दाखल झालेत. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी विनंती करतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमच्या कॅप्टनला आपण सुद्धा टॉससाठी या. चांगली प्रगती प्रत्येक खेळाडू करताना दिसत आहेत आपल्याला. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. चेंडूला फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये वळवलं. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 24. पहिलं षटक घटलं होतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना गोलंदाज दिसत आहेत. सिद्धार्थचे मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आल्या आल्या त्यांनी आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता केलेत. पालो गँग तर्फे त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय आणि अगदी चषकामध्ये त्यांचं स्वागत सुद्धा करतोय. वळूया या षटकातील आता शेवटचा बॉल टाकण्याकरता निखिल तयार झालाय. बुट्टा फटका खेळायचा होता. बॅटची आतील कडा चाटून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निखिल पाटील या खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅक टू बॅक लागलाय या टीमला आणखीन एक धक्का. 2 गडी बाद धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 24 धावा. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 24. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि इक्वेशन बद्दल आपण चर्चा करूया. सध्या 24 धावा झालेत. याचाच अर्थ जर आपण पाहिलं तर अजूनही 41 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूने आपली छाप सोडलंय, धावा बनवल्यात, त्याच्यातीलच एक खेळाडू म्हणजेच विशाल नरेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. विशालजी आपलं आम्ही स्वागत करतोय. अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत. धावा बनवण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू विशाल पाटील या ठिकाणी दाखल झालेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये सुरू असलेल्या मॅचमध्ये 41 धावांची आवश्यकता. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताई जुचंद्र संघाविरुद्ध ब्रह्मावती खार्डी या टीमला. चांगली आखणी आहे या स्पर्धेची. कालचा दिवस धावतं समालोचन तुम्ही ऐकलं. महाराष्ट्राचे नामवंत जुने जाणते समालोचक संदीपजी मोरे सरांचं. आणि आज आणि उद्याच्या दिवसात आम्हाला जुडले जात आहेत आणखीन एक युवा महाराष्ट्राचे समालोचक ज्याने आपली छाप कमी अवधीमध्ये सोडलेली आहे. ते निशांत पाटील यांचा गोड आवाज तुम्ही ऐकलायत. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय कैवल्य पाटील. 18 बॉलमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. अतुल तांगडे आणि रोशन हे खेळाडू आहेत. स्ट्राईक इन कडे अतुल. मोठा फटका इन दी एअर. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षकाने तिथे दिली नव्हती आम्ही आणि इथे झेल सुटलाय दिवेशाच्या द्वारे. फलस्वरूप 2 धाव मिळतात बॅटरला. जीवनदान तर दिलंय परंतु 2 धावा सुद्धा मोजल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 26 धावा. क्रिकेट हा खेळ आज युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्यामुळेच सकाळ झाली की लगेचच आपल्या क्रिकेटचं साहित्य बघताना हे युवा खेळाडू दिसत आहेत. क्रिकेटपासून कुणीच वंचित राहू शकत नाही. जसे आज आमच्या अतिथी कक्षामध्ये काही वरिष्ठ मंडळी आहे. उजव्या बाजूला आई महामाई देवी माता स्टँडमध्ये सुद्धा वरिष्ठ मंडळी बसल्यात. म्हणजे जे सभोवताली जे स्टँड आहे ते स्टँडमध्ये आपल्याला वरिष्ठ मंडळी व्यतिरिक्त युवा खेळाडू आहेत. ओ चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी. एक वॉर्निंग दिली जाते. 1-2 ओव्हर. एक बाउन्सर टाकला गेलाय गोलंदाज कैवल्य पाटील याच्याद्वारे. धावसंख्या 26. जिंकण्याकरता अजूनही 39 धावांची आवश्यकता 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू 39 धावा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. गोलंदाज आपल्या फलंदाजीमध्ये झेल टिपण्याकरता सज्ज. झेल त्याने सोडलाय आणि काय घडलंय बघूया. इथे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता कल्पेश याचा आणि तो त्याचा चुकला. 2 धाव मिळतात बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 28. पुन्हा एकदा आम्ही अनाऊन्स करतोय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमच्या कॅप्टनला. आपण टॉससाठी या. इथे जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आलेत. विवेक नाईक.
गोलंदाजी मार्गावर कैवल्य तयार. फिल्डिंग पाहिली जाते लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग. मोठा फटका कडक 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 बेधडक बिगी षटकार. षटकारांच्या साह्याने धावफलकावर धाबा पोहोचल्यात 34. अजून जर आपण विचार केला तर 21 धाबा बनवायच्या आहेत आणि त्या 21 धाबा बनवण्याकरता माफ करा सध्या धावसंख्या आपण बघतोय ते 34 धाबा म्हणजेच 31 धाबा बनवायच्या आहेत. 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 65 धावसंख्येचा पाठलाग करताना 14 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळलाय अतुल तांगडी या बॅटरने. बॅटचा एज लागलाय हलकासा स्पर्श झालाय. वेलकम बाउंड्री. हा नशिबाचा भाग आहे आणि म्हणूनच मिळत आहेत 4 धावा. चौकार. वर्चस्व पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी टीमचं राहील, परंतु हे सर्व जुगारून खेळाडू प्रयत्न करतायत, खेळाडू मेहनत करतायत आणि म्हणतात ना की मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जी बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. आता ह्या 2 मोठ्या फटक्याने सध्या भविष्य उज्ज्वल वाटतंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही पल्ला गाठायचा आहे. त्या पल्ल्याची चर्चा आपण करणार आहोत. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 38 धाबा. 38. 13 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे. 13 बॉल 27 धाबा. 32 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. ओ काय मोठा या चेंडूवर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब लांबच लांब लांबच लांब. षटकार. समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 44. आता इक्वेशन बघा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धाबा. 12 बॉल मध्ये 38 धाबा खर्च पहिल्यांदाच केले त्या खेळाडूने. अन्यथा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. अनेक मैदानं त्याने गाजवलेत. म्हणजेच प्रत्येक येणारा दिवस तुमच्यासाठी स्वप्न घेऊन येत असतोय, परंतु ती पूर्ण करावी की नाही हे प्रत्येक खेळाडूवर अवलंबून असतं. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. काही गरज पूर्ण केली जाईल. ज्या पद्धतीने विस्फोटक रूप धारण केले अतुल तांगडी या खेळाडूने, याआधी निखिल पाटील आणि भावेश पाटील यांचं मोलाचं योगदान लाभलंय. रोशन एका बाजूला बग्याची भूमिका करतोय आणि आता त्याला या 4थ्या षटकामध्ये स्ट्राईक मिळेल. 12 बॉल 21 धावांची आवश्यकता. अशक्य असं काही नाही, सर्व काही शक्य आहे. सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर जर ठेवला ना तर सर्व काही आपल्याला प्राप्त होत असतं आणि तो सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय बॅटिंग करताना ब्रह्मावती खार्डी या टीमच्या खेळाडूने. ही अनमोल रत्न आहेत अग्री समाजाची. 3 षटकांकरता जर वेळेचा आपण विचार केला तर 17 मिनिटं खर्च केलेत. आता 1 षटक अजूनही शिल्लक आहे. ते 1 षटक खर्च करण्याकरता तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 ते 5 मिनिटं आहेत. निखिल पाटील कदाचित गोलंदाजीची धुरा सांभाळतील की गोलंदाजी मार्गावर हितेंद्र भोईर येतील. टेनिस क्रिकेट जगतामध्ये जुचंद्र गावात सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा किताब पटकावणारा खेळाडू म्हणजेच हितेंद्र भोईर. यंदा सुद्धा त्यांनी अनेक मैदानं गाजवलेत. पाहूया काय करतोय. मला वाटतं 57 ते 58 मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूने पटकावल्यात. नामवंत खेळाडू गोलंदाजी मार्गावर, परंतु दबाव आहे फिल्डिंग करणाऱ्या पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमवर.
भूषण भोईर यांना तुम्ही बघताय. त्याचबरोबर आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रमोद याला पाहतायत. प्रमोद पाटील, सत्यवान भुरकुंड, भूषण भोईर सर्व खेळाडू सध्या तरी दबावाखाली दिसत आहेत मला, परंतु दबाव असला तर मग तुमच्यामध्ये काहीतरी अभाव आहे. सरळ बॅटने खेळला जातोय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण केली. दोन्ही फलंदाज दुसरी धाव वेगाने घेण्याकरता तयार आहेत आणि ते 2 धाव पूर्ण करतायत. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा लागले जात आहेत. 2 गडी बाद 46 धावा. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू 19 धावा. व्हॉट अ मॅच. संघर्ष करतायत खेळाडू, संघर्ष करतायत गोलंदाज. संत गतीचा चेंडू होता. चांगला टान्स पाहायला मिळाला. नटराज पद्धतीनं हा फटका खेळला गेलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग द्वारे मार्मिक पाटील त्या ठिकाणी फिल्डिंग करत आहेत. पैकी येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली बॅटरने. स्कोअर मोजून 47. अजूनही मॅच बनू शकतायत, कारण अनेक मॅचेस शेवटच्या चेंडूपर्यंत मी कधीच सोडताना पाहिलं नाही. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली टीमला शेवटपर्यंत ते लढा देत आहेत आणि जेव्हा तुम्ही लढा द्याल ना तेव्हा विजय प्राप्त होत असतोय. स्कोअर कटचा फटका. चेंडू जातो फॉरवर्ड पॉईंटच्या दिशेने. दिवेश तिथे फिल्डिंग करतोय. चांगला थ्रो त्याचा. 1 धाव मिळाली. एका धावेवरच आता समाधान मानावं लागतं बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावर धावा आहेत ते 48 धावा. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024चा हा रणसंग्राम इथे सुरू आहेत आणि फॉलो गँगचे सदस्य या ठिकाणी चांगले मेहनत घेत आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुद्धा मेहनत घेताना दिसत आहेत. थोडासा त्रस्तपणा फिल्डिंग करताना जाणवलाय. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी झुचुंद्रे टीमला. चांगल्या फॉर्म मध्ये असलेली टीम. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं, तरी सुद्धा 1 धाव मिळेल. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 49. 3.4 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जातात त्या 49. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. 16 धावा 8 चेंडूंमध्ये. पाहूया काय करतोय बॅटर या षटकात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा फटका खेळलाय. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचं करता पुढे धावतायत आणि पाहता पाहता 2 धावा होत आहेत सहजतेने पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या 51. 50 अप. याआधी सुद्धा जर आपण बघितलं तर ज्या पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग झाली होती त्या बॅटिंगद्वारे धाव फलक पोहोचला होता 64 वर. विशेष योगदान दिलं 11 बॉलमध्ये 28 धाव संख्येचं दिपेश पाटील या खेळाडूने. नेहमीच रन मशीन ओळखली जाते या खेळाडूला. आता 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. प्रत्येक टीमचं स्वप्न असतं या परिसरामध्ये खेळण्याकरता आल्यानंतर त्यांची एकच इच्छा असते की अंकुश स्मृती दत्ताळी टीम विरुद्ध एक चांगला मॅच झाला पाहिजे. टॉससाठी अजिंक्य स्पोर्ट जुचुंद्रे टीमचे कॅप्टनने या. अजिंक्य स्पोर्ट जुचुंद्रे टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. ह्या मॅच नंतर आपण कारिवली संघाविरुद्ध तो मॅच बघणार आहोत. अंतिम क्षणी बॅटला टॅप केलं जातं. 1 धाव पूर्ण केली जाते बॅटरद्वारे. एका धावेची स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय उजव्या हाताचा खेळाडू अतुल तांगडी. 4 षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ब्रह्मावती खाडी टीमची धावसंख्या बनली आहे ती 52. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा इस्माईल शेख क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024.
या ठिकाणी आपण मैदानाच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जातं पाणी. काय बदलेल या मॅचची कहाणी? कारण म्हणतात ना की खराब पाणी हे आरोग्य बिघडवतंय, खराब जोडीदार हे आयुष्य बिघडवतंय आणि खराब मित्र हे सुद्धा आपले जीवन बिघडवत आहेत. आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये शुद्ध पाणी पुरवलं जातंय आयोजकांद्वारे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज आहे. याआधी पहिल्या डावामध्ये 4 षटकांमध्ये 51 धावा होत्या पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमच्या. आणि प्रत्युत्तरादाखल आता 52 धावा झाले 4 षटकात, म्हणजेच 1 धाव ते पुढे आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडूंमध्ये. प्रगती तर करावी लागेल, परंतु प्रगती करण्याकरता सर्वांनीच एकत्रित यावं लागेल. आणि ती एकी आपल्याला फिल्डिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळेल काय? स्ट्राईकिंगकडे असलेला अतुल तांगडी संघाकरता अतुलनीय कामगिरी करतोय. टॉस साठी अजिंक्य स्पोर्ट टीमचा कॅप्टन लवकरात लवकर या. वारंवार आम्ही तुमचा उल्लेख करतोय. श्यामजी पाटील एक राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण कॅप्टनला लवकरात लवकर पाठवून द्या प्लीज. टायमर बरोबर आहे, 21 मिनिटं गेलेले आहेत. टायमिंग बरोबर सेट केलं गेलं आहे, म्हणजेच वेळेवरती 4 षटकं टाकून पूर्ण झालेत. 6 बॉल 13 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. बॅकलिपचा वापर केलाय. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती आणि धाव फळकावर धावा आहेत त्या 52. 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. पाच बॉल आणि 13 धावांची गरज. मोठा फटका. कडक 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 बेधडक षटकार. पाहुण्यांचं अक्षय जितेंद्र भोईर हे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. धाव फलकावर 6 काय परिणाम झालाय तर धाव संख्या झाली आहे ती 2 गडी बाद 58. शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. हुकुमाचा एक्का इथे पाहायला मिळाला अतुल तांगडीच्या स्वरूपात, ज्याने 3 उत्तुंग षटकार ठोकलेत आणि 1 खणखणीत चौकाराच्या मदतीनं चांगले बॅटिंग तो करतोय. व्यक्तिगत त्याची धावसंख्या जर आपण बघितली तर त्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी होईलच. 12 मध्ये 21 धावा त्याने बनवल्यात, 31 धावा त्याने बनवल्यात. डाऊन द लेग वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावसंख्या फुल्ली धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 59. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये आता 6 धावांची आवश्यकता. 4 बॉल 6 रन्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. पुढचा बॉल सरळ बॅटने चांगला डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. शतरक्षकाला भेदून चेंडू सीमारेषे पार. मिळत्या धावा 4. आगरी चषकातील शानदार दमदार चौकार. या मशीन मधून इतक्या धावा काय येत आहेत? कारण 6 हिटिंग मशीन त्याच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्याने तो सराव करत असतो. आज जर बघितलं तर तो फायदा त्याचा झालाय त्याला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 63. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 2 धावा. टॅप केलं जातं या चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 64 वर. स्कोर मूव्स ऑन 64. स्कोर इज लेबल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 1 धाब्याची आवश्यकता. 2 बॉल रिमेनिंग्स अँड 1 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रेक्षकांना जसा मॅच हवा होता तसा मॅच इथे पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केला होता अष्टविनायक नायगाव टीमने, परंतु अजूनही या मॅचचा जो निर्णय आहे तो पेंडिंग आहे.
2 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. कदाचित जी वेगळी रणनीती आखली आता सध्याच्या घडीला त्या रणनीतीमुळेच विजय मिळू शकतोय पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली टीमला. कारण इथे एक लक्षात ठेवावं लागेल, बंधू याच्या 2 षटकांमध्ये ज्या 38 धावा खर्च झाल्यात तिथे सुद्धा कुठेतरी त्याचा विचार करावा लागेल हा मॅच संपल्यानंतर फिल्डिंग करताना. गोलंदाजी मार्गावर तयार. 2 बॉलमध्ये एका धावेची गरज होती आणि इथे ती 1 धाव पूर्ण केली. आणि बघा हा विजयी उत्सव कसा साजरा केला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन, 4 धाव मिळतात इथे, विजयी चौकार येतोय. कॉंग्रॅच्युलेशन ब्रह्मावती खाडी टीम. हार्ड लक पतू पॅकर्स जुचंद्र टीम. लाईनअप मध्ये हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच मैदानाच्या बाहेर पडा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. वळी आपण टॉस कडे. निशांत पाटील टॉस बॉक्स मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब सुद्धा आपण वितरित करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट होऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. कल्पेची मात्रे आपण संपर्क साधायचा आहे. तर या ठिकाणी टॉस केला जाईल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि कारिवली या 2 संघामध्ये. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर अतुल तांगडी. 14 चेंडूमध्ये 36 धावा आणि काय बॅटिंग केली, जबरदस्त हा सामना फिनिश केला आणि तो ठरला या